नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण नागपूर महानगरपालिकेचे जे पेपर झालेले आहेत, त्यामध्ये आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचं एनालिसिस करत आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड. आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे. त्या सेंटेन्समध्ये काही ग्रुप ऑफ वर्ड्स जे आहेत त्यांना अंडरलाईन किंवा हायलाईट केलं गेलेलं आहे. त्याचा आपल्याला एक वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे. म्हणजेच वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकवर विचारलेला हा प्रश्न आहे. काय म्हटलेलं आहे? द कस्टडियन ऑर इनचार्ज ऑफ द म्युझियम. जे म्युझियम असतं त्या म्युझियमचा जो इनचार्ज असेल किंवा जो कस्टडियन असेल त्याला नेमकं काय म्हटलं जातं. आणि अनेक वेळेस या प्रश्नाला आपण सोडवलेला आहे. अनेक वेळेस आपण हा वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहिलेला आहे. याला काय म्हटलं जातं? क्युरेटर म्हटलं जातं. जी क्रिकेट मॅचची पिच असते त्याचा सुद्धा जो पाहणारा असतो त्याला क्युरेटर असं म्हटलं जातं. आणि जे म्युझियम असतात त्या म्युझियममध्ये जे काही लोक असतात, जे म्युझियमची देखरेख करत असतात, त्यांना आपण काय म्हणत असतो? त्यांना देखील आपण क्युरेटर असं म्हणत असतो. आणि असं ऑप्शन जर आपण पाहिलं तर ते बघा, ऑप्शन क्रमांक 2 आहे क्युरेटर. कन्झर्वेटर हा कसा असतो? वन्यजीवांचा संरक्षक, त्याला आपण कन्झर्वेटर असं म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं कॅन्सल होईल. त्यानंतर कंट्रोलर. कंट्रोलर कोणाला म्हटलं जातं? जो नियंत्रक असतो, जो नियंत्रण ठेवण्याचं काम करतो त्याला आपण कंट्रोल असं म्हणतो. म्हणजे हा सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. आणि स्टीवर्ड कोणाला म्हटलं जातं? जहाज असेल किंवा विमान असेल त्याचा जो व्यवस्थापक असतो त्याला आपण स्टीवर्ड असं म्हणत असतो. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 देखील आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 क्युरेटर आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन होईल मित्रांनो. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आपल्याला एक फिल इन द ब्लँकचा प्रश्न विचारलेला आहे. ॲट, ऑन, इन, इनटू असे ऑप्शन दिलेले आहे. म्हणजे हा प्रपोजिशनवर विचारलेला प्रश्न आहे. येथे काय म्हटलेलं आहे? ही म्हणजे तो. वॉक्ड काय आहे? V2 म्हणजे तो चालत गेला. ही वॉक्ड द रूम अँड सॅट डाऊन. तो रूम मध्ये चालत गेला आणि बसला. आता एखादी क्रिया जर घडत असेल तर एखादी क्रिया घडत असताना आपण जनरली इनचा वापर करत नाही. एखादा व्यक्ती जर ऑलरेडी रूम मध्ये असणार, रूम आहे, खोली आहे, त्या रूम मध्ये जर ऑलरेडी एखादा व्यक्ती असणार तर आपण म्हणतो इन द रूम. परंतु त्या रूम मध्ये, त्या खोलीमध्ये, त्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीची जाण्याची क्रिया सुरू असेल तर अशा परिस्थितीत आपण इन नाही त्याला मोशन देतो, टू चा मोशन. सो इन आणि टू असा मिळून तयार होतो इन टू. म्हणून या ठिकाणी बघा इन टू ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे की जे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. ॲट तर अजिबात म्हणता येणार नाही कारण रूम जी आहे ती चारही बाजूने बंदिस्त आहे. सो अशा परिस्थितीत आपण ॲटचा वापर करू शकत नाही. ऑन म्हणजे रूमच्या वर. रूमच्या वर आपल्याला म्हणता येत नाही. आणि इन रूम आपण म्हणू शकतो जर तो ऑलरेडी आधीच त्या रूम मध्ये असता. परंतु तो काय करतोय? ही वॉक्ड म्हणजे तो चालत आला. मग तो चालत आला ही क्रिया होती. म्हणून क्रियेसाठी आपण इन वापरत नाही, इन टू वापरतो. हे ऑलरेडी मी तुम्हाला आपल्या प्रपोजिशन चॅप्टरमध्ये इन वर्सेस इन टू मध्ये समजून सांगितलेलं आहे. आणि त्यावर आधारित हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला होता. आता बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे पॅराजंबलवर आधारित. पॅराजंबलमध्ये आपल्याला पहिलं सेंटेन्स जे आहे ते फिक्स्ड आहे, दिलेलं आहे. बाकीची जी PQRS म्हणून 4 सेंटेन्सेस आहेत त्यांची ऑर्डर जी आहे, त्यांचा क्रम जो आहे तो चुकवलेला आहे. त्यांना योग्य क्रमाने आपल्याला आणायचं आहे आणि दिलेल्या ऑप्शन्समधनं करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला फिक्स्ड सेंटेन्स काय दिलेला आहे की ए रिसेंट रिपोर्ट. रिसेंट म्हणजे आत्ताचा आणि रिपोर्ट म्हणजे अहवाल, सर्वांना माहिती आहे. सो आत्ताचा जो रिपोर्ट आहे तो. सो अ रिसेंट रिपोर्ट स्मोकिंग. सो अ रिसेंट रिपोर्ट नंतर डायरेक्ट स्मोकिंग म्हणू शकतो का? की आत्ताचा अहवाल स्मोक करतोय. त्यानंतर आपला एम, इज, आर, वॉज, वेअर असं कोणता तरी व्हर्ब पाहिजे. म्हणजे पहिलं सेंटेन्स जे आहे ते पी होणार नाही. जर आपण पहिलं सेंटेन्स रिसेंट रिपोर्ट नंतर घेतोय PQRS पैकी तर पी अजिबात होणार नाही. आणि पी जर अजिबात होणार नाही तर ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला कॅन्सल करावं लागेल कारण ते आपलं कधीही उत्तर होणार नाही. पुढे बघा रिसेंट रिपोर्ट पीपल डाय अॅन्युअली. रिसेंट रिपोर्ट आहे आणि त्यानंतर लगेच पीपल आहे. याचाही काही संबंध आपल्याला या ठिकाणी प्रस्थापित करता येत नाहीये. आणि म्हणून क्यूने सुरू होणारं सेंटेन्स देखील आपलं उत्तर होणार नाही. मग आपण जर पाहिलं तर बघा ऑप्शन क्रमांक 3 क्यूने सुरू होत आहे की जे आपलं उत्तर या ठिकाणी मुळीच असणार नाही. जर आपण 2 ऑप्शन्स राहिलेले ऑब्झर्व केले, ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4, तर या दोघांची सुरुवात एस ने होत आहे. याचा अर्थ असा आहे की हेच सेंटेन्स आपलं फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते असणार आहे. मग काय होईल बघा. अ रिसेंट रिपोर्ट बाय द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने जो रिसेंट आत्ताचा दिलेला जो अहवाल आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? स्मोकिंग, पीपल आणि एस्टिमेटेड.
सो बाय द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नंतर आपण पाहिलं तर पीपल पण कनेक्ट होत नाही, स्मोकिंग पण कनेक्ट होत नाही. कनेक्ट काय होत आहे, आर कनेक्ट होत आहे. म्हणजे एस नंतर काय घेता येईल, तर एस नंतर आर घेता येईल. आणि एस नंतर आर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये एस नंतर क्यू चुकीचं आहे. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. सांगावं लागलं म्हणून वेळ लागला. तुम्ही जर पाहिलं असतं, व्यवस्थित विचार केला असता, तर अगदी तत्काळ या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं असतं मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. हा आपला TCS इंग्लिश PYQ कोर्स आहे, SK एज्युकेशन या ॲपवर उपलब्ध आहे. यामध्ये जवळपास आपण सर्वच आत्तापर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका TCS पॅटर्ननुसार घेतल्या गेलेल्या आहे, त्या सर्व प्रश्नपत्रिकांचं मुद्देसूद ॲनालिसिस तुम्हाला करून दिलेलं आहे. या कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्ही SK एज्युकेशन ॲप डाउनलोड करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पुन्हा एकदा फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन आहे. डिस्पाइट बीइंग प्रोवोक्ड. डिस्पाइट म्हटलेलं आहे. डिस्पाइट म्हणजे असून सुद्धा, आणि बीइंग म्हणजे एखादी ऍक्शन करून सुद्धा. सो प्रोवोक्ड म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला भडकावणे, एखाद्या व्यक्तीला उद्युक्त करणे, काहीतरी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आपण काय करतो, भडकवतो. सो डिस्पाइट बीइंग प्रोवोक्ड, त्याला काहीतरी करण्यासाठी जरी भडकवले गेलेले असेल किंवा उद्युक्त केले गेले असेल, हे रिप्लाइड रिफ्युजिंग टू एस्केलेट द आर्ग्युमेंट फर्दर. आणि पुढे आर्ग्युमेंट जे आहे, जो वादविवाद जो आहे, तो पुढे त्याने एस्केलेट करण्यास काय केलेला आहे, रिफ्यूज केलेला आहे. अशा पद्धतीने त्याने रिप्लाय दिलेला आहे. म्हणजे त्याला भडकवलं गेलं, त्याला उद्युक्त केलं गेलं, आणि तरी देखील त्याने जो काही रिप्लाय दिलेला आहे, तो रिप्लाय कसा दिला गेलेला आहे, कसा दिला तो रिप्लाय, त्याने कसा दिलेला आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा, जरी त्याला भडकवलं गेलेलं असलं तरी त्याने अँग्रीली रिप्लाय दिला, तरी त्याने स्पाइटफुली म्हणजे संतापाने दिला, तरी त्याने अग्रेसिव्हली रिप्लाय दिला. बघा, जर इथे आपल्याला क्लिअरली म्हटलेलं आहे डिस्पाइट बीइंग प्रोवोक्ड. डिस्पाइट बीइंग प्रोवोक्ड म्हणजे जरी त्याला भडकवले असले तरी देखील त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिले असणार. मग या ठिकाणी शांतपणे जर उत्तर दिले असणार तर अँग्रीली म्हणजे याच्या विरुद्ध जावं लागेल ना आपल्याला, याच्या विरुद्ध जावं लागेल. जरी त्याला भडकवलं गेलं असलं तरी त्याने उत्तर हे अग्रेसिव्हली दिलेलं नाहीये, तरी त्याने हे उत्तर अँग्रीली दिलेले नाहीये, कारण त्याच्या विरुद्ध जावं लागेल आपल्याला. म्हणून अँग्रीली कॅन्सल करावं लागेल, स्पाइटफुली कॅन्सल करावं लागेल, अग्रेसिव्हली कॅन्सल करावं लागेल, टॅक्टफुली. त्याने उत्तर कसं दिलं, टॅक्टफुली. त्याने रिप्लाय कसा दिला, टॅक्टफुली. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. अगेन पुढचा प्रश्न आपल्याला पॅराजम्बलवर दिलेला आहे. यामध्ये पहिलं सेंटेन्स फिक्स आहे. PQRS पैकी आपल्याला पॅराजम्बल जो आहे तो सोडवायचा आहे. क्लायमेट चेंज पोजेस ए सिरियस थ्रेट. हा क्लायमेट चेंजचा जो काही प्रकार आहे, हा काय पोज करतोय, अ सिरियस थ्रेट. एक गंभीर धोक्याची घंटा, गंभीर धोक्याची सूचना देतोय. मग कुणाला देतोय, टू इकोसिस्टम अक्रॉस टू ह्युमन ड्यू टू रायझिंग. आता बघा या ठिकाणी अक्रॉस तर घेता येणार नाही म्हणून क्यू कॅन्सल, ड्यू टू रायझिंग पण घेता येणार नाही म्हणजे हे कॅन्सल. एकीकडे आहे टू इकोसिस्टम आणि एकीकडे आहे टू ह्युमन. आधी तो इकोसिस्टमला धोका आहे, आणि इकोसिस्टमला धोका आहे म्हणजे तो कोणाला धोका आहे, ह्युमन बिंगला धोका आहे. ह्युमन बिंगला धोका आहे, ह्युमन बिंग सह अनेक प्राणी, पशु, पक्षी जे आहेत त्यांना देखील तो धोका आहे. त्यामुळे आपल्याला आर घेता येणार नाही, पी जे आहे ते घ्यावं लागेल आपलं फर्स्ट सेंटेन्स. मग पी जर आपण आपलं फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी पाहिलं तर ते फक्त ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे, आणि अशा परिस्थितीत बाकीचे सर्व ऑप्शन्स या ठिकाणी कॅन्सल होताना दिसत आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हेच आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. अगेन आपल्याला विचारलेला आहे पॅराजम्बलवर. पॅराजम्बलवर विचारलेला आजचा आपला हा तिसरा प्रश्न आहे. द न्यू सॉफ्टवेअर अपडेट वॉज रिलीज्ड. की जे नवीन सॉफ्टवेअरचं जे अपडेट आहे त्याला रिलीज केलं गेलं. मग जे नवीन सॉफ्टवेअरचं अपडेट जे आहे ते रिलीज केलं गेलं आफ्टर रेगरस इंटरनल टेस्टिंग, हेही बरोबर आहे. विथ इम्प्रूव्ड सिक्युरिटी, हे तर डायरेक्टली घेता येणार नाही या सेंटेन्स नंतर. टू एन्श्युअर बेटर एक्सपिरियन्स, हे पण या सेंटेन्स नंतर घेता येणार नाही. बाय द डेव्हलपमेंट टीम लास्ट वीक. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं आफ्टर रेगरस इंटरनल टेस्टिंग आहे, आणि या ठिकाणी बाय द डेव्हलपमेंट टीम लास्ट वीक म्हटलेलं आहे. सो हे जास्त या ठिकाणी बघा, द न्यू सॉफ्टवेअर अपडेट वॉज रिलीज, की नवीन सॉफ्टवेअरचं अपडेट रिलीज केलं गेलं, आणि याच्याशी संबंधित काय आहे जास्ती, की बाय द डेव्हलपमेंट टीम लास्ट वीक. म्हणजे या ठिकाणी एस जे आहे
हे आपल्याला आपलं फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते घ्यावं लागेल. आणि एस जर आपलं फर्स्ट सेंटेन्स असेल तर या ठिकाणी बघा केवळ एकच ऑप्शन दिसत आहे आणि अशा परिस्थितीत ऑप्शन क्रमांक 2, 3, 4 ऑब्व्हियसली कॅन्सल होताना दिसत आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. त्या पद्धतीने जर आपण गेलो तर पूर्ण सेंटेन्सेस जी आहेत ती अगदी प्रॉपर पद्धतीने एक मीनिंगफुल सेंटेन्स तयार करतात. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट वर्ब फ्रॉम द फिल इन द ब्लँक. वर्बचा प्रश्न विचारलेला आहे. वी ब्लँक क्रिकेट इन द इव्हिनिंग येस्टरडे. सो सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये आपण येस्टरडेचा वापर करतो तेव्हा तेव्हा आपण पास्ट इंडेफिनिट टेन्स म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म यूज करतो. हा सेकंड फॉर्म नाही म्हणून कॅन्सल. प्लेड जो आहे तो V2 सेकंड फॉर्म आहे म्हणजे बरोबर. हा जो V1 आहे म्हणून कॅन्सल आणि हा ING फॉर्म आहे म्हणून हा देखील काय होईल, कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं सर्वांचं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. पुन्हा एकदा दुसरा प्रश्न आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन वर विचारलेला आहे. शी वॉज रायटिंग ए बुक ऑन रॉक्स अँड सिमिलर सबस्टन्स दॅट मेक अप द अर्थ सरफेस. सो बघा इथे अंडरलाईन कशाला केले गेलेलं आहे, रॉक्स म्हणजे जे खडक वगैरे असणार आहे अँड सिमिलर सबस्टन्स आणि त्याच्या प्रकारची अनेक आणि त्यासारखे अनेक पदार्थ दॅट मेक अप द अर्थ सरफेस की जे आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग ज्याला आपण क्रस्ट म्हणतो तो तयार करतो. मग याचा अभ्यास जो आहे तो कुठे केला जातो, तर याचा अभ्यास जिओलॉजी मध्ये केला जातो. सर्वांना माहिती आहे. फिलॉलॉजी म्हणजे भाषाशास्त्र, हे ऑप्शन कॅन्सल होईल. जिओलॉजी म्हणजे करेक्ट जो अर्थचा सरफेस जो आहे त्याचा अभ्यास. थिओलॉजी म्हणजे जे ईश्वरशास्त्र असेल ते आणि इकोलॉजी ज्याला पारिस्थितिकी आपण म्हणतो, पर्यावरण शास्त्र असं म्हणतो. सो ऑप्शन क्रमांक 2 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी. हाही सोपा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला होता. कॅथरीन ब्लँक 3 बुक्स बाय द एज ऑफ 16. आता या ठिकाणी विचारलेला आहे की करेक्ट पास्ट टेन्सचा वापर करा. ऑप्शन मध्ये जर आपण पाहिलं तर राईट्स हा V1 प्लस ES आहे किंवा S आहे. म्हणजे हे तर आपलं पास्ट मुळीच होणार नाही म्हणून ऑप्शन 2 तर कॅन्सल करावा लागेल. इकडे बघा वॉज रायटिंग आहे, इकडे रोट आहे आणि इकडे हॅड रिटन आहे. सो तीनही पास्ट टेन्स आहेत. मग बघा कॅथरीनने 3 पुस्तकं लिहिली ॲट द एज ऑफ 16. म्हणजे 16 वर्षाची असताना कॅथरीनने 3 पुस्तके लिहिली. मग आता घटना आत्ता घडली की फार पूर्वी घडलेली आहे, वयाच्या 16व्या वर्षी घडली आणि म्हणून या ठिकाणी आत्ताच घडलेली घटना जर असती तर आपण रोटने घेतली असती. वॉज रायटिंग तर अजिबात घेता येणार नाही. हॅड रिटन जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर आहे. बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट. पुन्हा एकदा तिसरा प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूट वर विचारलेला आहे. वन मस्ट अवॉइड यूज ऑफ लँग्वेज while writing on social problems doubtful in meaning. म्हणजे एखाद्या व्यक्तीने अशा भाषेचा वापर करणं टाळलं पाहिजे की जी भाषा संदिग्ध आहे, जी भाषा समजायला अजिबात इझी नाही, साधी नाही किंवा जिला आपण समजू शकत नाही, अस्पष्ट आहे. मग डाऊटफुल इन मिनिंग ज्याला आपण काय म्हणतो, ॲम्बिगस म्हणतो. ॲम्बी म्हणजे काय, 2 आणि गस म्हणजे काय, हा एक त्या ठिकाणी वापरलेला पोस्टफिक्स आहे. सो ॲम्बिगस म्हणजे काय, अस्पष्ट. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. ॲब्जर म्हणजे काय, तर सोडून देणे, टाकून देणे, त्याग करणे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. ॲक्मी म्हणजे काय, सर्वोच्च शिखर ज्याला आपण म्हणतो. सो हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. आणि ॲटॉन म्हणजे काय, तर पश्चाताप करणे, हे पण आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, समबडी इज टीझिंग मी. या सेंटेन्सचं आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायला सांगितलेला आहे. सो सोपं आहे. समबडी इज टीझिंग मी, हा मी जो आहे तो आय म्हणणार. सो पूर्ण ऑप्शन मध्ये आय आपल्याला पाहायला मिळतोय. हा जो इज आहे हा इज काय होईल, एम बिंग होईल, कारण आय ने सुरुवात होईल तर एम आणि बिंग घ्यावा लागेल. सो इकडे विल आहे, ऑप्शन 1 कॅन्सल. इकडे हॅव आहे, ऑप्शन 2 पण कॅन्सल. इकडे एम आहे, ऑप्शन बरोबर. इकडे वॉज आहे, ऑप्शन 4 कॅन्सल. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. ही ब्लँक ॲट कॉन्फरन्स हॉल वेन द गेस्ट अराईव्ह. आता या ठिकाणी वेन नंतर जर तुम्ही पाहिलं तर द गेस्ट जो आहे हा सब्जेक्ट आहे आणि अराईव्ह जो आहे तो V1 आहे. म्हणजे आपल्याला सब्जेक्ट नंतर V1 दिलेला आहे आणि वाक्य जे आहे ते कशाने जोडलेलं आहे, वेनने. हेच वाक्य वेनने किंवा इफने किंवा अनलेसने जोडलेले असेल तर अशा परिस्थितीत आपण हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्स मध्ये काय वापरतो, तर या सेंटेन्स मध्ये आपण विल वापरतो. तर मग आपल्याला या ठिकाणी विल प्लस काय घ्यावा लागेल, V1 घ्यावा लागेल. मग आपण पाहू शकतो या ठिकाणी विल नंतर हॅव V1 आहे, परंतु वेटिंग ING फॉर्म मध्ये आहे म्हणून कॅन्सल. इकडे
विल हॅव बीन वेटिंग दिलेला आहे, सो हे कॅन्सल. इकडे विल आहे, बी आहे आणि वेटिंग आहे. सो हा बी पण या ठिकाणी काय म्हणून काम करतो, V1 म्हणून काम करतो आणि या V1 नंतर मात्र वेटिंग ING फॉर्म आपण घेऊ शकतो. म्हणजे हे आपलं करेक्ट आन्सर होईल आणि विल नंतर हॅज तर घेता येत नाही, म्हणून ऑप्शन 4 कॅन्सल होईल. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स. पुन्हा एकदा चौथा प्रश्न आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनवर विचारलेला आहे. शी इज अन पर्सन, शी इज अ पर्सन who gives up worldly pleasures and leads a life of self discipline and simplicity. की तो किंवा ती एक अशी व्यक्ती आहे की गिव्ह अप करतो म्हणजे सोडून देतो. वर्ल्डली प्लेजर्स म्हणजे जगामध्ये जे सुख मिळतं आहे त्या सुखाचा तो त्याग करतो अँड लीड अ लाईफ ऑफ सेल्फ डिसिप्लिन आणि स्वतःच्या आत्मसंयमाची किंवा डिसिप्लिनची लाईफ जो आहे आणि अतिशय साधेपणाची लाईफ जगणारा व्यक्ती जो आहे त्याला आपण कोण म्हणतो. अल्ट्रुइस्ट म्हणजे परोपकारी, जो दुसऱ्यांवर उपकार करतो, परंतु हा असा व्यक्ती होत नाही. मिस्टिक म्हणजे काय, जे गूढ असेल, ज्याला आपण मिस्टेरियस असं म्हणतो, सो हे पण आपलं उत्तर होणार नाही. एस्थेटिक म्हणजे कोण, जो व्यक्ती तपस्वी आहे, साधू आहे, संन्यासी आहे, तोच व्यक्ती जगाचे सगळे प्लेजर्स जे आहेत ते सोडतो, गिव्ह अप करतो आणि आपली एक सेल्फ डिसिप्लिन आणि सिम्प्लिसिटीची लाईफ जगतो. एथिस्ट म्हणजे कोण, जो व्यक्ती नास्तिक आहे तो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. एनिथिंग दॅट स्टँड्स इन द वे ऑफ डिसेमिनेशन ऑफ नॉलेज इज रिअल प्रॉब्लेम. काय म्हटलेलं आहे, वन ऑफ द 4 अंडरलाईन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स इज इनकरेक्टली स्पेल्ड. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द ओळखायचा आहे. एनिथिंगचं स्पेलिंग बरोबर आहे, दॅट बरोबर आहे, स्टँड्स बरोबर, इन बरोबर, द बरोबर, वे बरोबर, ऑफ बरोबर, द बरोबर. डिसेमिनेशन, डिसेमिनेशन मध्ये डबल एस येतो मित्रांनो, सो या ठिकाणी डबल एस पाहिजे. सो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. डिसेमिनेशन म्हणजे काय, प्रसार करणे, जो ज्ञानाचा प्रसार असतो त्याला आपण काय म्हणतो, डिसेमिनेशन असं म्हणत असतो. पुढे बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. सो आपल्याला बघा या ठिकाणी हॅज ग्रँटेड पाहायला मिळतोय, म्हणजे हा हॅज आहे आणि हॅज नंतर काय आहे, तर हॅज नंतर आहे V3. मग आपल्याला कळायला पाहिजे की हॅज नंतर जर V3 असेल तर याचं पॅसिव्ह व्हॉइस एकतर हॅज बीन प्लस V3 होईल किंवा हॅव बीन प्लस V3 होईल. मग बघा इकडे सेंटेन्स मध्ये वॉज वापरलेला आहे की जो येणारच नाही, ऑप्शन 1 कॅन्सल. इकडे सेंटेन्स मध्ये विल वापरलेला आहे, हे ऑप्शन 2 पण चुकीचं आहे. इकडे हॅड वापरलेला आहे, सो ऑप्शन 3 पण कॅन्सल, म्हणजे ऑप्शन 4 हेच न पाहता देखील आपण आपलं उत्तर मार्क करू शकतो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द सेंटेन्स दॅट युजेस डायरेक्ट स्पीच करेक्टली. डायरेक्ट स्पीच कोणत्या सेंटेन्स मध्ये करेक्टली वापरलेला आहे. सो बघा, शी सेड नंतर कॉमा, डबल इनवर्ट कॉमा, आय विल फिनिश दी पॉवर पॉइंट बाय टुमॉरो, फुल स्टॉप, डबल इनवर्ट कॉमा, कम्प्लीट. हे करेक्ट डायरेक्ट सेंटेन्सचं, डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे. शी सेड दॅट, आता या ठिकाणी कॉमा नाहीये, कॉमा मिसिंग आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 कॅन्सल. शी सेड, अगेन इथे कॉमा मिसिंग आहे, म्हणजे ऑप्शन 3 कॅन्सल. शी सेड दॅट, हे तर इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली चेंजेस द गिवन क्वेश्चन इनटू इनडायरेक्ट स्पीच. या सेंटेन्सला इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. रवी असल्यामुळे सर्व सेंटेन्सेसची सुरुवात रवीने, अगदी बरोबर आहे. आस्क्ड हर बरोबर आहे, सो सर्व सेंटेन्सेस मध्ये आस्क्ड हर बरोबर आहे. सो वेअर हाच आपला आता जोडण्याचं काम करेल. सो हर नंतर हा जो दॅट आहे हा चुकीचा आहे, ऑप्शन क्रमांक 1 कॅन्सल. इकडे वेअर आहे, इकडे वेअर आहे, इकडे वेअर आहे, अगदी बरोबर आहे. वेअर नंतर आता हा जो यू आहे मित्रांनो, हा सेकंड पर्सन आहे आणि सेकंड पर्सन कशामध्ये कन्वर्ट होतो, ऑब्जेक्ट मध्ये, आणि हा ऑब्जेक्ट हर आहे, याचा काय होईल, शी होईल. म्हणून आपल्याला वेअर नंतर काय वापरावं लागेल, तर वेअर नंतर शी वापरावं लागेल. हे तर ऑलरेडी कॅन्सल आहे. इकडे आर वापरल्यामुळे हे कॅन्सल होईल. इकडे शी बरोबर आहे, इकडे वॉज वापरल्यामुळे हे कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण आपल्या ग्रामरचे जे काही व्हिडिओज आहेत, ज्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच प्रकरण घेतलेलं आहे, त्यामध्ये सविस्तर याबद्दल माहिती मी दिलेली आहे. पुढे बघा मित्रांनो. सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिवन सेंटेन्स. शीला सेड टू मी. सो सेड टू काय होणार, टोल्ड मध्ये. सो इकडे पण शीला, इकडे पण शीला, इकडे पण शीला, इकडे पण शीला. टोल्ड मी येणार, सो टोल्ड मी बरोबर आहे. इकडे पण टोल्ड मी बरोबर आहे, इकडे पण टोल्ड मी बरोबर आहे आणि इकडे पण टोल्ड मी बरोबर आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता ही सेंटेन्सेस जी आहेत ही दॅटने जोडली जाणार. सो इकडे जर आपण पाहिलं टोल्ड मी, सो इकडे दॅटच नाहीये, म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल. इकडे दॅट आहे बरोबर, इकडे दॅट आहे बरोबर, इकडे दॅट आहे बरोबर.
आता हा आय जो आहे हा फर्स्ट पर्सन आहे आणि फर्स्ट पर्सन कशामध्ये कन्वर्ट होईल? सब्जेक्टमध्ये. सब्जेक्ट काय आहे? शीला. शीला ऑलरेडी या ठिकाणी घेतलेला आहे म्हणून शीलासाठी आपण काय घेणार? शी घेणार. सो या ठिकाणी पहिलं तर ऑलरेडी कॅन्सल आहे. दुसऱ्या ठिकाणी शी बरोबर आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये पण शी बरोबर आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये पण शी बरोबर आहे. आता हा सॉ जो आहे V2 आहे. V2 चं रूपांतर कशामध्ये होतं? हॅड प्लस V3 मध्ये होतं. मग या ठिकाणी हॅड बरोबर आहे, परंतु सॉ V2 आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 कॅन्सल होईल. इकडे हॅड बरोबर आहे, इकडे सीन V3 बरोबर आहे म्हणजे हे बरोबर मानलं जाईल आणि इकडे सॉ V2 आहे म्हणजे हे कॅन्सल होईल. सो ऑप्शन क्रमांक 4 कॅन्सल झालं. ऑप्शन क्रमांक 3 शिल्लक राहिलं आणि हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. अगेन ॲक्टिव्ह व्हॉइसचा आपल्याला विचारलेला आहे. द एन्शियंट ruins must have been being examined by the archaeologist before the storm hit. तर द आर्किओलॉजिस्ट आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आपला ऑब्जेक्ट की जो आता काय होईल आपला सब्जेक्ट. सो बघा सगळ्या ऑप्शन्समध्ये आपल्याला दी आर्किओलॉजिस्ट मिळतोय, दी आर्किओलॉजिस्ट, दी आर्किओलॉजिस्ट मिळतोय. त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इकडे आहे मस्ट आणि मस्ट नंतर हॅड वापरला जात नाही. सो ऑप्शन 1 कॅन्सल. इकडे मस्ट हॅव बीन जे आहे ते बरोबर आहे. इकडे मस्ट नंतर हॅज जो वापरलेला आहे तो चुकीचा आहे. सो हे कॅन्सल होईल. इकडे आहे मस्ट, मस्ट नंतर आहे हॅव आणि हॅव नंतर एक्झामायनिंग डायरेक्टली आयएनजी फॉर्म जो आहे तो चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 कॅन्सल होईल. केवळ ऑप्शन क्रमांक 2 शिल्लक राहिलं आणि तेच आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. सो अशा पद्धतीने आपण चारही ऑप्शन्सला ऑब्झर्व केलं तर काही ऑप्शन्स एलिमिनेट करता येतात. शिल्लक राहिलेलं ऑप्शन आपलं उत्तर जे आहे ते आपण मार्क करू शकतो. पुढे आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे तो रीड करायचा आहे आणि त्यावर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. पॅसेजमध्ये काय म्हटलेलं आहे की डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार इज अ परवेसिव्ह इश्यू ग्लोबली. परवेसिव्ह म्हणजे काय? व्यापक आहे. हा जो कौटुंबिक हिंसाचाराचा जो मुद्दा आहे हा एक व्यापक इश्यू आहे, व्यापक मुद्दा आहे आणि ग्लोबली पण आहे, जागतिक स्तरावरचा आहे की सर्व ठिकाणी डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार घरेली हिंसा जी आहे ती होत असते. अँड इंडिया इज नो एक्सेप्शन आणि भारतही त्याला अपवाद नाहीये असं क्लिअरली म्हटलेलं आहे. इट ऑपरेट्स एज अ सिस्टमॅटिक मेथड टू assert कंट्रोल अँड डॉमिनन्स विदिन द कन्फाइन्स ऑफ ए हाऊसहोल्ड. म्हणजे हा एक सिस्टमॅटिकली जो डोमेस्टिक व्हायलन्स आहे हा एक सिस्टमॅटिकली पद्धतीने केला जातो. कशा पद्धतीने केला जातो? तर त्यामध्ये काय केलं जातं तर ॲसर्ट कंट्रोल केलं जातं, डॉमिनन्स केला जातो विदिन द कन्फाइन्स ऑफ हाऊसहोल्ड. म्हणजे घरातीलच जे लोक आहेत त्या घरातील व्यक्तींवर काय केला जातो? अन्याय केला जातो, अत्याचार केला जातो. कशासाठी? तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी. ऑफन रिझल्टिंग आणि याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम होतो घाबरणे, फिअर, ट्रॉमा, मानसिक आघात अँड फिजिकल ऑर इमोशनल हार्म. फिजिकल हार्मही होतं आणि इमोशनल हार्मही होतो टू द व्हिक्टिम. जो व्हिक्टिम असतो त्या व्यक्तीला काय काय होतं? तर तो व्यक्ती फिअर त्याला तो घाबरतो, त्याच्यावर मानसिक आघात होतो, फिजिकल आणि इमोशनल हार्म पण होतो. द मोटिवेशन बिहाइंड डोमेस्टिक व्हायलन्स. हे जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे, कौटुंबिक अत्याचार जो आहे याचं नेमकं मोटिवेशन काय आहे? कॅन व्हेरी वाईडली. सो ते वाईडली जी आहेत म्हणजे त्याची कारणं जी आहेत ती वेगवेगळी असू शकतात. फ्रॉम मेंटेनिंग पॉवर स्ट्रक्चर. मेंटेनिंग पॉवर स्ट्रक्चर म्हणजे काय? एखाद्या घरामध्ये 4 लोक आहेत तर त्या ठिकाणी एक व्यक्ती जो आहे तो आपली सत्ता प्रस्थापित करू पाहत आहे. तो सगळ्यांवर आपला अधिकार गाजवू पाहत आहेत. तर त्यासाठी देखील आपलं कौटुंबिक अत्याचार जो आहे तो होऊ शकतो. विदिन रिलेशनशिप्स टू फुलफिलिंग पर्सनल डिझायर. स्वतःच्या इच्छा फुलफिल करण्यासाठी ॲट दी एक्सपेन्स ऑफ अदर्स. दुसऱ्यांना कितीही हानी हो, दुसऱ्यांची कितीही हानी झाली तरी स्वतःच्या डिझायरसाठी, स्वतःच्या इच्छेसाठी तो व्यक्ती काय करतोय? कौटुंबिक हिंसाचार करतोय. सो तो व्यक्ती काय करतोय? व्हायलन्स करतोय. पुढे काय म्हटलेलं आहे? इन इंडियन कॉन्टेक्स्ट. भारताच्या नुसार जर आपण गेलो तर डोमेस्टिक व्हायलन्स प्रायमरी टार्गेट्स वुमेन. की भारतानुसार जर आपण गेलो तर भारतामध्ये कौटुंबिक अत्याचार म्हणजे नेमकं कोणावर होतं? तर तो महिलांवर होतो. प्रायमरी कोणाला टार्गेट केलं जातं? तर विमेनला. परपेट्रेटेड म्हणजे काय? की गुन्हा करणे बाय देअर हजबंड्स. आणि हा गुन्हा कुणाद्वारे केला जातो? एकतर त्यांच्या हजबंड्सद्वारा, पतीद्वारा और मेल फॅमिली मेंबर्स किंवा त्यांच्या घरातील जे मेल मेंबर्स असतील ते, पुरुष मेंबर्स असतील ते. इट्स इम्पॉर्टंट टू एक्नॉलेज दॅट डोमेस्टिक व्हायलन्स कॅन इम्पॅक्ट एनीवन. की हे कळणं किंवा हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की डोमेस्टिक व्हायलन्स जो आहे तो डोमेस्टिक व्हायलन्स कॅन इम्पॅक्ट एनीवन. तो कुणावरही इम्पॅक्ट करू शकतो रिगार्डलेस ऑफ जेंडर, एज ऑर सेक्सुअल ओरिएंटेशन. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कौटुंबिक अत्याचार फक्त महिलांवरच होतं असं नाही,
तर कौटुंबिक अत्याचार जो आहे तो कुणावरही होऊ शकतो. पुरुषांवरही होऊ शकतो, महिलांवरही होऊ शकतो, लहान बाळांवरही होऊ शकतो, मुलांवर देखील होऊ शकतो, कुणावरही होऊ शकतो. त्या ठिकाणी जेंडर, एज मॅटर करत नाही. व्हेन वन टॉक्स अबाउट डोमेस्टिक व्हायलन्स, जेव्हा एखादा व्यक्ती डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल बोलतो, इट इज सिस्टमॅटिक मेथड टू इन्स्टिल फिअर अँड सबसर्व्हियन्स इन अन इंडिव्हिज्युअल. जेव्हा एखादा व्यक्ती डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल बोलतो, हे काय आहे की एक सिस्टमॅटिक मेथड आहे. या सिस्टमॅटिक मेथडमध्ये काय केलं जातं, एक फिअर जो आहे, एक डर जो आहे तो इन्स्टिल केला जातो, तो टाकला जातो. अँड सबसर्व्हियन्स, सबसर्व्हियन्स म्हणजे गुलामगिरी इन अन इंडिव्हिज्युअल अँड डोमेस्टिक सेटिंग लाईक हाऊसहोल्ड. म्हणजे घरातल्या व्यक्तीने आपल्या गुलामीत राहावे, आपल्या अधीन राहावे, त्यासाठी त्याला घाबरवलं जातं. हा एक कौटुंबिक हिंसाचाराचा भाग आहे. द इंटेंट बिहाइंड दिस व्हायलन्स, या व्हायलन्सच्या मागे उद्देश जो आहे, कॅन रेंज फ्रॉम कंपॅशन, compulsion to maintain the power structure of an individual over other to instill coerce other individual for self gratification purpose. स्वतःच्या समाधानासाठी किंवा स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा पॉवर स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी, स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काय केलं जातं, हा डोमेस्टिक व्हायलन्स जो आहे तो केला जातो. सेल्फ ग्रॅटिफिकेशन. डोमेस्टिक व्हायलन्स इन इंडिया टिपिकली मीन्स व्हायलन्स सफर्ड बाय अन इंडिव्हिज्युअल ॲट द हँड्स ऑफ देअर बायोलॉजिकल रिलेटिव्ह. भारतामध्ये काय समजलं जातं, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय, की घरातीलच कोणी जे परिवारातील सदस्य आहे त्यांच्याकडनंच हा काय केला जातो, छळ केला जातो. सो बट स्पेसिफिकली कव्हर्स व्हायलन्स सफर्ड बाय वुमन फ्रॉम द मेल मेंबर्स ऑर रिलेटिव्हज इन हर फॅमिली. त्याच्या फॅमिलीमधले जे काही मेल मेंबर्स असतील त्यांच्याद्वारे केला जातो. सो आता बघा या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहे. व्हॉट वुड बी द मोस्ट सुटेबल टायटल फॉर दिस पॅसेज. या पॅसेजसाठी काय मोस्ट सुटेबल टायटल असेल. डोमेस्टिक व्हायलन्स इन इंडिया, अ परसिस्टंट इश्यू, द डिक्लाइन ऑफ फॅमिली व्हॅल्यूज. फॅमिली व्हॅल्यूज बद्दल कुठे बोललेलं नाहीये, विमेन एम्पॉवरमेंट बद्दल पण बोललेलं नाहीये, आणि सायकोलॉजी ऑफ क्राईम बद्दल पण बोललेलं नाहीये. मेनली कशाबद्दल बोललेलं आहे, डोमेस्टिक व्हायलन्स, आणि कुठल्या भारतातल्या डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल जास्त बोलण्यात आलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, अकॉर्डिंग टू द पॅसेज, पॅसेजच्या अनुसार डोमेस्टिक व्हायलन्स इन इंडिया इज प्रायमरी परपेट्रेट बाय, की डोमेस्टिक व्हायलन्स जो भारतामध्ये गुन्हा घडवला जातो तो नेमका कशा पद्धतीने होतो. नेबर्स अँड स्ट्रेंजर्स द्वारा केला जातो का, नाही. हजबंड्स अँड मेन फॅमिली मेंबर्स द्वारा केला जातो का, यस. टीचर्स और स्कूल ऑथॉरिटीज करतात का, असं कुठेही दिलेलं नाहीये. चिल्ड्रन अगेन्स्ट पॅरेंट्स असं पण कुठे लिहिलेलं नाहीये पॅसेजमध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू बेस्ड ऑन पॅसेज. खाली दिलेल्यापैकी कुठलं सेंटेन्स खरं आहे पॅसेजचा विचार करून. डोमेस्टिक व्हायलन्स इज मोस्टली अ वेस्टर्न इश्यू. हा वेस्टर्न इश्यू आहे असं कुठेही म्हटलेलं नाही, ग्लोबली इश्यू आहे असं म्हटलेलं आहे. डोमेस्टिक व्हायलन्स इज ऑलवेज फिजिकल, नाही. त्यामध्ये इमोशनल हा शब्द देखील आला होता, फिजिकल हार्म आणि इमोशनल हार्म. डोमेस्टिक व्हायलन्स कॅन अफेक्ट इंडिव्हिज्युअल्स ऑफ एनी जेंडर, एज और ओरिएंटेशन. की डोमेस्टिक व्हायलन्स हा कुणासोबतही होऊ शकतो. त्यामध्ये फक्त मेल किंवा फिमेल जेंडरवरच होतो, किंवा ठराविक एजच्या व्यक्तीवर होतो, किंवा ठराविक एखाद्या व्यक्तीची जी फिगर आहे त्यावरच होतो असं नाही. सो ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते बरोबर आहे, कारण असं पॅसेजमध्ये आपल्याला दिलेलं आहे. डोमेस्टिक व्हायलन्स ओनली अफेक्ट्स वुमेन असं म्हटलेलं नाहीये. मोस्टली असं आपण म्हणू शकतो की मोस्टली अफेक्ट्स वुमेन इन इंडिया, परंतु इथे ओनली म्हटलेलं आहे आणि हा शब्द चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 चुकीचं होईल. पुढे बघा मित्रांनो, इन द पॅसेज द टर्म सिस्टमॅटिक इज मोस्ट क्लोजली कनेक्टेड विथ. जो सिस्टमॅटिक म्हटलेला आहे की सिस्टमॅटिक मेथड आहे तो कशासाठी वापरलेला आहे, तो अनप्लॅन आहे का, अजिबात नाही. लीगल पनिशमेंट और ऑफेंडरसाठी वापरलेला आहे का, नाही. ऑर्गनाइज्ड अँड इंटेन्शनल बिहेवियर, की त्या व्यक्तीचं बिहेवियर कसं असणार आहे, इंटेन्शनल असणार आहे, की मुद्दाम त्रास द्यायचा आहे, मुद्दाम अत्याचार करायचा आहे. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. रॅन्डम ऍक्ट्स ऑफ व्हायलन्स पण नाहीये. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, व्हॉट इज द टोन ऑफ पॅसेज. या पॅसेजची टोन कशी आहे, तर या पॅसेजची टोन सिरियस आहे का, ऑब्व्हियसली यस. आणि क्रिटिकल पण आहे, ऑब्व्हियसली यस. ऑप्शन क्रमांक 1च बरोबर होईल. न्यूट्रल म्हणता येणार नाही, ऑप्शन क्रमांक 2 कॅन्सल. कॅज्युअल तर अजिबात नाही, खूप महत्वाचा मुद्दा आहे. सेलिब्रेटरी अँड नॉस्टॅल्जिक पण, म्हणजे मागचं पूर्वीचं काही आठवणीचं सांगितलेलं आहे का, नाही. सो ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मग बघा, द प्रोफेसर्स, PROFESSORS, प्रोफेसर्सचं स्पेलिंग बरोबर आहे. रेकमेंडेशन, RECOMMENDATION, रेकमेंडेशनचं स्पेलिंग बरोबर. वॉज बरोबर,
MEDIA मीडिया आणि नंतर TE मेडिएट आणि IM जोडलेला आहे. बरोबर आहे. LY ॲडव्हर्बसाठी केलेला आहे. एक्सेप्टेड मध्ये डबल C घेतलेला आहे. E बरोबर आहे. डेस्पाइटचं स्पेलिंग बरोबर, समचं स्पेलिंग बरोबर, स्टुडंटचं स्पेलिंग बरोबर. एम्बॅरेसमेंटमध्ये सिंगल आर नाही, डबल आर वापरला जातो. म्हणजे एम्बॅरेसमेंटचं स्पेलिंग चुकीचं आहे, त्याची ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. परफॉर्मन्सचं स्पेलिंग बरोबर, पुअर बरोबर, देअर बरोबर, ओव्हर बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो फक्त एम्बॅरेसमेंटचं स्पेलिंग EMBARRASSAMENT. सो एम्बॅरेसमेंट. सो या ठिकाणी आपण पाहू शकतो. ओके. सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. सो अशा पद्धतीने ही सर्व प्रश्न आपण ॲनालिसिस केलेली आहे. आपलं हे SK एज्युकेशन ॲप आहे प्ले स्टोअरवर. इथे आपले सर्व ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहे. जर तुम्हाला वाटत असेल की इंग्रजी विषयामध्ये येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये तुमचे गुण वाढले पाहिजेत, तर त्यासाठी तुम्ही आपले ऑनलाईन कोर्सेस जॉइन करायला पाहिजेत. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थांबू येथेच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.